हां विद्यार्थी मित्र हो, आता या ठिकाणी बघा, आता आपला पिरियड क्रमांक आहे 17वा. बरोबर आहे. आपलं पिरियड कोणता आता 17वा पिरियड आहे आपला. आणि आपलं धड्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमध्ये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण सगळं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे सगळे आपण भाग बघितले आपण. आता नंतर याच्यामध्ये आर्टिकल आहे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्ये. हे बघा इथं दिलेलं आहे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट आहे का. एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्ये आपण या ठिकाणी काय पाहिलं, क्लिवेज पाहिलं, ब्लास्टोमियर पाहिलं, प्रोसेस ऑफ क्लिवेज. आता क्लिवेजचा अर्थ त्या ठिकाणी सेलचं विभाजन होणे. मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होऊन झायगोट तयार झालो. झायगोटमधून वरून एकदा नाही विभाजन होतो, खालून होतो, खालून वरून, वरून खालून, अशा पद्धतीने त्याला नंतर बाकी छोटे छोटे त्याच्यामध्ये सेल तयार होणे, त्याला क्लिवेज आपण असं म्हणायचं. लक्षात आलं. आता क्लिवेजमध्ये आता इथं आकृती तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा कसं त्या ठिकाणी क्लिवेज झालेलं आहे. पहिली या ठिकाणी आकृती बघा, एका पेशीचे दोन पेशी तयार झालेले आहेत. बरोबर आहे. आणि दोन पेशी स्ट्रक्चर ए मध्ये 2 सेल्ड स्टेज, दोन पेशी आकृती, आणि 2 मध्ये परत विभाजन झालं तर इकडं 4 पेशीय स्ट्रक्चर आहे, त्याला आपण बी आहे 4 सेल्ड स्टेज. आणि नंतर या 4 मध्ये विभाजन झालं तर सी काय आहे 8 सेल्ड स्टेज, 8 पेशीय स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आता मोरुला स्टेज आली तर या ठिकाणी. बरोबर आहे. मोरुला गोल 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 सेल असे त्या ठिकाणी दिलेले त्या ठिकाणी. लक्षात आलं ते. आणि त्याच्यापैकी वरच्या पेशी ट्रोफोब्लास्ट होतात ह्यांच्यामध्ये, मोरुला स्टेजमध्ये बघा. आणि वरच्या पेशी ट्रोफोब्लास्ट होतात आणि आतल्या पेशी या ठिकाणी काय इन्नर सेल मास एका कळलं जातं त्या ठिकाणी. आणि ट्रोफोब्लास्ट कसे होतात त्या ठिकाणी बघा, आकृती बघा त्या ठिकाणी ओव्हल इन स्ट्रक्चर. कसं आकृती झाली या ठिकाणी त्याची आकृती. आता इथं बघा या ठिकाणी ही पेशी कशी झाली, या पद्धतीची झाली. राईट. ह्या बघा ही अशी. राईट. परत ही अशी. लक्षात आलं काय म्हणतो, ही अशी अशी गोलाकार अशा पेशी तयार झाली. बघा तिथं आहे का आकृतीमध्ये. हे बघा ही अशी आहे का. आता इकडं दाखवता येत नाही म्हणून मी असं दाखवलेलं आहे. आणि एका कळला या ठिकाणी काय, या ठिकाणी ही सेल आहेत, इन्नर मास ऑफ सेल. म्हणजे मास ऑफ सेल एका कळला जातात असा त्याचा अर्थ आहे. ओके. तुम्ही काही याच्यावर असं लिहू नका, मी फक्त दाखवतो तुम्हाला, ते बघा या ठिकाणी. आता ही स्टेज कुठं आहे या ठिकाणी, हे बघा इथं आली, आले काही. आणि ट्रोफोब्लास्ट सेल कुठं आहेत या ठिकाणी, हे बघा ही, हे बघा ट्रोफोब्लास्ट सेल. परत येतं या ठिकाणी बघा, हे बघा ट्रोफोब्लास्ट सेल आहे का. लक्षात आलं. आणि ह्या मोरुला स्टेजमध्येच वरच्या मोठ्या पेशी इलॉंगेटेड ट्रोफोब्लास्ट होतात आणि मधले जे काही आहेत ते का कळला जातात. आणि मध्ये काय होतं त्या ठिकाणी, एक कॅव्हिटी तयार होते, ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी म्हणजे पोकळी. लक्षात आलं काय म्हणतो. आणि यालाच म्हणतात प्रोसेस ऑफ क्लिवेज अँड फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला. क्लिवेज आता तयार झाल्यानंतर पेशीचं विभाजन होऊन एका पेशीचे 2 वगैरे असे त्या ठिकाणी त्याला क्लिवेज आपण म्हणतो. आता ब्लास्टुला या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय, ब्लास्टुला इज अ फॉर्मेशन ऑफ हॉलो मस्कुलार ब्लास्टोसिस्ट, म्हणजे मध्ये पोकळी निर्माण होणे, कॅव्हिटी तयार होणे. हे बघा ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी इथं आहे का बघा, इथं बघा दिसते का तुम्हाला, इथे आहे का ही कॅव्हिटी आहे का. हां असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा तुम्ही म्हणतो आता भाग आपला या ठिकाणी कोणता भाग चालू आहे या ठिकाणी, ब्लास्टुलेशन. आता ब्लास्टुलेशनचा अर्थ काय, ब्लास्टुलेशन इज द प्रोसेस फॉर्मेशन ऑफ हॅलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट. हॅलो म्हणजे पोकळी, मध्ये पोकळी तयार झालेली आहे. बरोबर आहे. एक कॅव्हिटी त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. मग काय हे कधी कशामध्ये होतं त्या ठिकाणी, झायगोट सेलमध्ये. झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो. मग आता बघा द एम्ब्रिओ ब्लास्टोसिस्ट दॅट एंटर युटेरस रिमेन फ्लोटिंग इन युट्राइन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days आफ्टर एंट्री. ज्यावेळेस हे गर्भाशयामध्ये एंट्री केल्यानंतर 2 ते 4 दिवस काय करतो हा एम्ब्रिओ युट्रसमध्ये फक्त फ्लोटिंग होते. फ्लोटिंग म्हणजे आदर असलं पोहल्यासारखं, आदर राहतं त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. मग त्याच्यानंतर दॅट इज टिल द एंड ऑफ 7th day आफ्टर द फर्टिलायझेशन. कधीपर्यंत राहतं असं,
फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7व्या दिवसापर्यंत. मग त्याच्यानंतर आता बघा, द आउटर लेअर ऑफ सेल सीन इन द मोरुला सेल आकृती बघा या ठिकाणी. हे बघा मोरुलाची स्टेज आहे का इथं. आणि त्याच्यापैकी वरच्या पेशी अगोदर सांगितले, द आउटर लेअर ऑफ सेल सीन इन द मोरुला नाव फॉर्म ए लेअर कॉल्ड एज ट्रोफोब्लास्ट. मोरुला जी सेल्स आहे तिथं त्याच्या वरच्या पेशी ट्रोफोब्लास्टमध्ये रूपांतरित होतात आणि आतल्या पेशी इन्नर सेल मास होतात. ते एका कळेला वर घेतात. ते लालनं दाखवलं गेलेलं आहे. लक्षात आलं. चला पुढे बघा या ठिकाणी. द सेल फ्रॉम ट्रोफोब्लास्ट बिगिन ॲब्झॉर्ब द ग्लायकोजन रिच युट्राइन मिल्क. युट्राइन मिल्क म्हणजे दूध ज्याला आपण म्हणतो, युट्रसमधून निघणारं. आता दूध काही निघत नाही तिथं, बरोबर आहे. त्या गर्भाशयाला त्या युट्रसमधून जे मिळणारं जे अन्न आहे ते दुधाच्या रूपानं असतं, ते जिवंत राहण्यासाठी, असा त्याचा अर्थ आहे. द ब्लास्टोसिस डबल इन साईज फ्रॉम 0.1 mm to 0.30 mm with more fluid entering inside the blastocyst cavity is formed. मध्ये काय होतं त्या ठिकाणी एक फ्लूइड तयार होतो ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटीमध्ये, असा त्याचा अर्थ आहे. दीज आउटर सेल बिकम फ्लॅट. बघा वरच्या पेशी ते कशा आहेत त्या ठिकाणी ट्रोफोब्लास्टच्या फ्लॅट आहेत. इथं बघा ट्रोफोब्लास्टची सेल बघा इथं आहे काही चपटी फ्लॅट आहेत का, असा त्याचा अर्थ. ओके हां, कसे त्या ठिकाणी फ्लॅट आहेत. कुठं आहे त्या ठिकाणी ते हां बघा. दीज आउटर सेल्स बिकम फ्लॅट आर कॉल्ड ट्रोफोब्लास्ट सेल. बरोबर आहे कंसामध्ये. सिन्स दे हेल्प ओनली इन ॲब्झॉर्बिंग द न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. आता ह्याचं महत्त्वाचं काम काय आहे, ट्रोफोब्लास्ट सेल ह्या गर्भाशयाला अटॅच होतात आणि जे गर्भाशयातून त्यांना जे अन्न पाणी जे एम्ब्रिओला लागतं ते ॲब्सॉर्ब करून घेतात, बरोबर, जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, असा त्याचा अर्थ आहे. ओके, त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो या ठिकाणी दे हेल्प दी न्यूट्रिटिव्ह सेल आपण असं म्हणतो. द इन्नर लार्जर सेल आतली मधले फ्रॉम द इन्नर सेल मास ऑर एम्ब्रिओ ब्लास्ट. बघा मास सेल आतले असणारे इन्नर मास सेल लालनं दाखवलेले आकृतीमध्ये बघा या ठिकाणी. इन्नर सेल मास असा त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी. त्यालाच एम्ब्रिओ ब्लास्ट असं म्हणतो. कंसामध्ये एम्ब्रिओ प्रॉपर डेव्हलप फ्रॉम दी एम्ब्रिओ ब्लास्ट. याच एम्ब्रिओ ब्लास्टपासून एम्ब्रिओ हे व्यवस्थित का होतो, डेव्हलप पण होतो, त्याची वाढ होते, विकास होता, असा त्याचा अर्थ आहे. दीज रिमेन अटॅच्ड, ते नेहमीच अटॅच असतात टू द ट्रोफोब्लास्ट ऑन ओनली वन साईड. बघा एकाच साईडला ते नेहमी अटॅच असतात, असा त्याचा अर्थ आहे. द ट्रोफोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल नॉब आर कॉल्ड सेल ऑफ रॉबर्स. काय म्हणतात त्या ठिकाणी, एका कळेला असलेल्या त्या ठिकाणी सेलला त्या ठिकाणी सेल्स ऑफ रॉबर्स असं म्हणतात. ॲट धिस स्टेज, याच स्टेजला द ट्रोफोब्लास्ट शो पोलरिटी, टोकाकडे असलेलं त्याला पोलरिटी म्हणतो. द साईड विथ द इनर मास ऑफ सेल इज कॉल्ड एज एम्ब्रियोनल एंड अँड द साईड ऑफ ऑपोजिट टू इट इज अब एम्ब्रियोनल एंड. आता एम्ब्रियोनल एंड साईडला दुसरे त्याच्या अपोजिटला बघा काहीच नाही पेशी, म्हणजे अब म्हणजे नसलेले, असा त्याचा अर्थ आहे. बाय द एंड ऑफ 7 days, 7 दिवस झाल्यानंतर फर्टिलायझेशन होऊन ब्लास्टोसिस इज फुल्ली फॉर्मड, नंतर ब्लास्टोसिस्ट पूर्ण तयार होतो. इट इज नाव रेडी फॉर इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्युलेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय, गर्भाशयामध्ये गर्भधारणा होणे. तसं जमिनीमध्ये आपण बी पेरल्यानंतर काय होतो, जमिनीमध्ये बी पेरणे, त्याला इम्प्लांटेशन आपण म्हणतो, बरोबर आहे. किंवा एखाद्या जमिनीमध्ये रोपटं लावायचं आपल्याला, मिरचीचं रोपटं लावायचं, काय करतो, इम्प्लांटेशन, म्हणजे ते जमिनीमध्ये ते मूळ काय करतो आपण मध्ये खुपसतो त्याला पूर्णपणे. आणि नंतर काय, गॅस्ट्युलेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ 3 germ लेअर. ते पुढे येणार आहे, ते सांगतो आता पुढे तुम्हाला. द फंक्शन ऑफ झोना पेलुसिडा इज प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ॲट द ॲबनॉर्मल साईट. चुकीच्या ठिकाणी एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होत नाही, फक्त गर्भाशयामध्येच होतो, असा त्याचा अर्थ आहे. इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसायटिक
trophoblast cells till it reaches the implantation site. बरोबर, that is within the uterus. Hence zona pellucida is now rupture. नंतर झोना पेलुसिडा काय होतो, रप्चर होतो, फुटून जातो, तुटून जातो. का? त्याचा संबंध देत नाही. आता ट्रोफोब्लास्ट सेल आहे तिथे आणि गर्भाशयामध्ये ते एंट्री करतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा, कॅन यू रिकॉल. रिकॉल म्हणजे थोडंसं आठवा म्हणतात त्यांना. काय आठवा म्हणतात या ठिकाणी बघा, व्हॉट डू यू मीन बाय मोनोझायगोटिक, डायझायगोटिक आणि कॉन्जॉइंटेड ट्विन्स. आता या ठिकाणी मोनोझायगोटिक म्हणजे काय, एक झायगोट असलेला, एक मूल मातेच्या गर्भाशयामध्ये तयार होणे. बरोबर आहे. आणि डायझायगोटिक म्हणजे दोन मुलं तयार होणे, दोन झायगोट तयार होतात. आणि कॉन्जॉइंटमध्ये दोन जुळे कधी कधी ते चिटकून येतात. बघा, आपण कधी कधी वर्तमानपत्रामध्ये बघतो की दोन मुलं त्या ठिकाणी मातेला त्या ठिकाणी जुळून आलेलं आहे. अपवादात्मक प्रसंगामध्ये अशा पद्धतीचं होतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे गर्भाशयामध्ये गर्भधारणा होणे. ते एम्ब्रियो मातेच्या गर्भाशयामध्ये रुतणे, त्या सेलमध्ये आत खुपसला जाणे, मात रोवला जाणे, जमिनीमध्ये जसं आपण बी रोवतो ना आपण तसं गर्भाशयामध्ये ते त्याचं रोवणं, त्याला इम्प्लांटेशन असं आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. बघा, मी ते वाचतो ते बघा या ठिकाणी. द ब्लास्टोसिस आफ्टर इट्स फॉर्मेशन गेट्स इम्प्लांटेड ऑर एम्बेडेड इन द एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस. गर्भाशयाच्या जे काही मसल्स आहेत त्याला एंडोमेट्रियम वॉल, त्याच्यामध्ये काय होतात, एम्बेडेड म्हणजे खुपसले जाणे, मध्ये आत शिरले जाणे, असा त्याचा. दिस प्रोसेस युजली बिगिन ऑन द डे ऑफ 7th आफ्टर फर्टिलायझेशन. हे कधी सुरू होतं, फर्टिलायझेशन झाल्याबरोबर 7व्या दिवशी गर्भाशयामध्ये ते रुतले जातात किंवा त्याच्यामध्ये खुपसले जातात, असा त्याचा, वाढ होण्यासाठी, असा त्याचा अर्थ आहे. अँड बाय एंड ऑफ द 10th डे, किती दिवसापर्यंत, 10. मग त्याच्यानंतर एम्ब्रिओ इज कम्प्लिटली बरीड इनसाइड द एंडोमेट्रियम. मग ते एम्ब्रिओ मातेच्या गर्भाशयामध्ये पूर्णपणे पुरला जातो. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर त्याची वाढ होते. बरोबर आहे, इनसाइड द एंडोमेट्रियम. द एम्ब्रिओ युजली इम्प्लांट इन द रिजन ऑफ द फंडस युटेरस. आता युटेरसचा जो फंडचा भाग आहे त्याच्यामध्ये होतो, एंट्री होते, असा त्याचा अर्थ आहे. इन द प्रोसेस, या प्रक्रियेमध्ये, द एम्ब्रिओ अटॅचेस इटसेल्फ बाय इट्स एम्ब्रियोनिक पोल कॉमा क्लोज टू द एंडोमेटेरियम. बघा या ठिकाणी एंडोमेटेरियममध्ये क्लोज द ब्लास्टोसिस सेल ऑफ द ॲनिमल पोल. ॲनिमल पोल म्हणजे टोक त्या ठिकाणी. व्हेजिटल पोल, ॲनिमल पोल मी अगोदर तुम्हाला शिकवत असताना एक सेल त्या ठिकाणी फिमेल त्यावेळेस शिकवलेलं आहे, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. मग त्याच्यामध्ये काय म्हणजे या ठिकाणी द ट्रोपोब्लास्ट सेल्स ऑफ द ॲनिमल पोल हॅव द पॉवर टू स्टिक टू युटेराईन वॉल. गर्भाशयाच्या वॉलला चिटकून आणणे. स्टिक म्हणजे चिटकणे. बरोबर आहे, लक्षात आलं का, ते युटेराईन वॉलला ते चिटकतं, म्हणूनच गर्भाशयामध्ये वाढ होते, असा त्याचा. रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोफोब्लास्ट सेल. ट्रोफोब्लास्ट सेलचं विभाजन, परत विभाजन होतं. लाईनिंग अगेन द एम्ब्रियोनल नॉब टेक प्लेस. एम्ब्रियोनल नॉब म्हणजे एक गोलाकार मूठ असल्यासारखा, एका कळला आलेली पेशी, लालनं दाखवलेलं बघा तिथं, त्या ठिकाणी ते एम्ब्रियोनल नॉब असं आपण म्हणतो, असा त्याचा एम्ब्रियोनल नॉब टेक प्लेस. इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 डिस्टिंक्ट लेअर. बघा याच्यामुळे त्या ठिकाणी 2 लेअर तयार होतात. सिन सायटोनोट्रोफोब्लास्ट, त्याच्यानंतर सायटोट्रोफोब्लास्ट, असा त्याचा अर्थ आहे. 2 प्रकारचे. द आउटर लेअर, वरची लेअर. बरोबर आहे. सिन्सायटिक ट्रोफोब्लास्ट इज सिन्सिस्टियम, दॅट इज द लेअर ऑफ ट्रोपोप्लाझ्मा. ट्रोपोप्लाझ्माची लेअर असते विथ मेनी न्यूक्लिआय, अनेक त्याच्यामध्ये केंद्रक असतात, असा त्याचा अर्थ आहे. मग इट गिव्ह आउट द प्रोसेस ऑफ विच एक्सटेन्सिव्हली इनव्हॅड द एंडोमेट्रियम. त्या एंडोमेट्रियममध्ये ते पुरलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. लायटिंग एन्झाईम सिक्रेटेड बाय द ट्रोफोब्लास्ट. त्या ट्रोफोब्लास्टमधून लायटिंग नावाची एन्झाईम सिक्रेट केलं जातात. मग त्याच्यामुळे काय होतं, रप्चर द एंडोमेट्रियम सेल्स. बघा एंडोमेट्रियम सेल ते रप्चर होतात, देअर बाय मेकिंग ए बरो इन टू विच द एम्ब्रिओ बिगिन टू गेट इम्प्लांटेड. बरो म्हणजे त्याच्यामध्ये खुपसले जाणे, गाडले जाणे, असा त्याचा अर्थ. आणि ते गर्भधारणा ते होते, असा त्याचा अर्थ. बाय द एंड ऑफ 7th डे, बाय द एंड ऑफ द 10th डे द होल एम्ब्रिओ इज डीपली एम्बेडेड इन टू द एंडोमेटेरियम. 10 दिवसानंतर तो एम्ब्रिओ का होतो, त्या मातेच्या गर्भाशयामध्ये पूर्णपणे पुरला जातो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, असा त्याचा.
कम्प्लिटिंग द प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन, यालाच इम्प्लांटेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी काय सांगितलं, द इनर लेअर ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सायटोट्रोफोब्लास्ट. आतली जी आहे ना सायटोट्रोफोब्लास्ट असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा, सेल विथ डिफाइंड मेम्ब्रेन, बरोबर, कौंसबंद, सिन्स द सेल्स रिटेन देअर सेल बाउंड्रीज. मग त्याच्यापासून त्या सेलच्या बाउंड्री तयार होतात. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे आहे गॅस्ट्रोलेशन. बघा अगोदर क्लिवेज आपण बघितलं. क्लिवेज म्हणजे पेशीचं विभाजन, उभं आडवं अशा प्रकारच्या बारीक बारीक छोट्या छोट्या पेशी त्या ठिकाणी तयार झाल्या. कुठपर्यंत? मोरुला स्टेजपर्यंत आलेल्या. मग मोरुला स्टेजपासून काय झालं, त्या ठिकाणी मोरुला स्टेजचे सेलचे वलचे सेल मोठे चपटे सेल तयार होतात, बाउंड्री तयार झाल्यासारखी. आणि मधले सेल एका कळला जातात, त्याला मध्ये कॅव्हिटी तयार होते, त्याला ब्लास्टोसिस्ट असं आपण म्हणतो, त्याला ब्लास्टुलेशन आपण म्हणतो. आता गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय? याच्यामध्ये आता फॉर्मेशन ऑफ इम्पॉर्टंट 3 जर्म लेअर, 3 जर्म लेअर तयार होतात. बघा आता खरं तर या ठिकाणी गॅस्ट्रुलेशनचा अर्थ या ठिकाणी कुठे त्या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी गॅस्ट्रुलेशनचा आता मी वाचतो त्या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी काय म्हणतो ते महत्त्वाचं बघा. गॅस्ट्रुलेशनचा अर्थ सांगतो आणि 3 जर्मिनल इम्पॉर्टंट ते लेअर सांगतो. बाकी नंतरचा आपण भाग पुढे बघू. या ठिकाणी आता बघा त्या लेअर बघा, गॅस्ट्रुलेशनमध्ये बघा, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला अशी एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये गॅस्ट्रुला तयार होणे. आता गॅस्ट्रुला म्हणजे काय? फ्रॉम द ब्लास्टोसिस्टच्या कॅव्हिटीमधून गॅस्ट्रुला तयार होणे. इन द गॅस्ट्रुला स्टेज देर इज शोईंग ऑफ द रेट ऑफ क्लिवेज or division, but there are 2 important events that takes place activity किंवा ॲक्टिवली. त्याच्यामध्ये 2 अशा प्रकारचे ॲक्टिवली इम्पॉर्टंट घटना घडतात. आता नंबर 1, डिफरन्शिएटेड ब्लास्टोमियर तयार होणे. काय या ठिकाणी? दिस प्रोसेस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेअर. हे महत्त्वाचं आहे, इथे त्याचा अर्थ आहे. बघा अर्थ काय या ठिकाणी, इथं मी अंडरलाईन करतो बघा, बरोबर आहे. इथं काय म्हणतं, इथं बरोबर अंडरलाईन झाली नाही कारण माझ्या बोटानं करावं लागलं. पेन नाही, पेन चालत नाही, पेन्सिल चालत नाही, म्हणून हे बोटानं करावं लागतं आहे. म्हटलं तर आणखीन परत एकदा हे कट करतो. हे बघा परत आणखीन या ठिकाणी बघा, हां काय म्हणतो या ठिकाणी, गॅस्ट्रुलेशनचा अर्थ इथं पूर्ण होतं बघा. फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेअर, 3 जर्मिनल लेअर तयार होणे. मग कोणकोणते 3? एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. फ्रॉम द सेल ऑफ द एम्ब्रिओब्लास्टपासून 3 जर्मिनल लेअर तयार होणे, यालाच आपण काय म्हणत या ठिकाणी गॅस्ट्रुलेशन. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कोणते 3 लेअर? फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुलेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेअर, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. हे 3 लेअर अतिशय महत्त्वाचे 3 लेअर आहेत. या 3 लेअरपासूनच बॉडीचे सर्व पार्ट तयार होत असतात. लक्षात आलं? आता ह्याचा पुढचा भाग आता मी मॉर्फोजेनिक मोमेंट हा भाग घेण्यापेक्षा हे आपण नंतरच्या पिरियडमध्ये बघू आपण. आणि फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेअर आता कुठे आहे हे या ठिकाणी आता तुम्हाला अगोदर दाखवतो आणि त्याच्यानंतर पुढचा भाग नंतर आपण या ठिकाणी बघूया. इथं टेबल दिलेलं आहे, फॅट ऑफ जर्मिनल लेअर, बरोबर आहे. एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म, ह्या 3 लेअर जे आहेत ना, त्या 3 लेअरपासून आता एक्टोडर्मपासून बॉडीचे कोणते भाग तयार होतात, मिझोडर्मपासून कोणते तयार होतात आणि एंडोडर्मपासून कोणते तयार होतात, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक्टोडर्मपासून काय काय तयार होतं आपलं बॉडीचं ते लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एक्टोडर्म गिव्ह राईज द इपिडर्मिस ऑफ स्किन. एक्टोडर्म काय करतं? त्वचेची इपिडर्मिस वरची लेअर, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड, केस, नख, त्याच्यानंतर घामाच्या ग्रंथी, सॅलिव्हरी ग्लँड, लाळीच्या ग्रंथ, मेमरी ग्लँड, मेमरी म्हणजे फिमेलमध्ये जे ब्रेस्ट आपण म्हणतो, लॅक्रिनल ग्लँडमध्ये तोंडामध्ये असणार त्या ठिकाणी, सेबसियस ग्लँडमध्ये त्या ठिकाणी कशाला म्हणतो आपण, ते घामाच्या ग्रंथी, कॉर्निया, लेन्स, रेटिना, कॉन्जेक्टिव्हा हे डोळ्यांचे भाग आहेत, हे लेअर्स आहेत. नोझल इपिथिलियम नाकातली इपिथिलियल सेल, इम्युनल टीथ दातांचा भाग, इंटरनल अँड एक्सटर्नल इयर आतला आणि बाहेरचा कानाचा भाग, फॉरगट, हिंडगट, बरोबर आहे. आता हे डायजेस्ट सिस्टीमचे भाग आहेत. ॲड्रिनल मेडुला, बरोबर आहे. ॲड्रिनल मेडुलाचा जो काही म्हणजे कोणता भाग आहे, वरचा भाग त्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर
अँटिरियर अँड पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडचा त्या ठिकाणी अँटिरियर पोस्टेरियर भाग, पिनियल ग्लँड आणि एंटायर नर्वस सिस्टीम, संपूर्ण चेतासंस्था या एक्टोडर्ममुळे तयार होतात. हे लक्षात ठेवायचं. आता मिझोडर्ममध्ये काय त्या ठिकाणी, मिझोडर्म फॉर्म ऑल टाईप्स ऑफ मसल्स, सर्व प्रकारच्या मसल्स तयार होतात एक्सेप्ट आयरिस मसल्स अँड सिलियरी मसल ऑफ आय विच ओरिजिनेट फ्रॉम एक्टोडर्म. इथं काय म्हणतात या ठिकाणी, काय म्हणतात, फक्त आयरिस सोडून, बरोबर आहे, आणि ते एक्टोडर्मपासून तयार होतात असं त्यानं सांगितलेलं आहे. ओके, बरोबर. एक्टोडर्म मागे पाहिले आपण. कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्ट जोडणारा टिश्यू, डर्मिस ऑफ स्किनचा इपिथिलियल सेलचा खालचा भाग, ॲड्रिनल कॉर्टेक्स कॉर्टेक्स म्हणजे त्या ठिकाणी वरचा भाग, आणि हार्ट हृदय, ब्लड व्हेसल रक्तवाहिन्या, हृदय, लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणजे ते लिम्फ फ्लो होतो ते, मिडल इयर आतला कान, त्याच्यानंतर डेंटाईन ऑफ द टीथ दातांचा आतला भाग, युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह डक्ट. बघा, युरिनरी आणि युरिन म्हणजे लघवीशी संबंधित, रिप्रोडक्टिव्ह म्हणजे पुनरुत्पादनाशी संबंधित जी काही नलिका असेल ते, गोनॅड म्हणजे टेस्टिस ओरिजी आपण म्हणतो, त्याला गोनॅड म्हणतो. किडनी आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर स्केलेरा अँड कोराइड ऑफ आय, हे डोळ्यातील भाग आहे. हे मिझोडर्ममुळे तयार होतात असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता एंडोडर्ममध्ये काय तयार होतात हे लक्षात ठेवायचं. एंडोडर्म डेव्हलप इनटू इपिथिलियम ऑफ मिडगट, आतल्या मिडगट तयार होतात. ग्लँड्स ऑफ स्टमक म्हणजे जठरच्या ग्रंथी, अँड इंटेस्टाईन टंग जिभेच्या सुद्धा, टॉन्सिल लंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लॅरिनेक्स हे श्वासनलिकेचे भाग आहेत. युरिनरी ब्लॅडर, बरोबर आहे, युरिनरी ब्लॅडर लघवीची पिशवी, व्हॅजिना फिमेलची लघवीची जागा, लिव्हरमध्ये यकृत, पॅनक्रियाज स्वादुपिंड, थायरॉइड ग्लँड गलगंड, पॅराथायरॉइड ग्लँड त्याच्या बाजूला असलेलं थायमस, थायरॉइड ग्लँडच्या 2 लोबला जोडणारा तो पट्टा त्याला थायमस असं म्हणतात, थायमस ग्लँड, आणि एश्युएन ट्यूब त्याच्यामध्ये असणारी, कानामध्ये असणारी ट्यूब, इपिथिलियम ऑफ द युरेथ्रा लघवीची जागा जे आपण म्हणतो, बरोबर आहे, युरिनरी ब्लॅडरपासून निघालेली ट्यूब त्याला युरेथ्रा म्हणतात. त्याच्या आतल्या एपिथिलियल भाग, लायनिंग ऑफ द मिडल इयरच्या लायनिंग असा त्याचा अर्थ आहे. एवढे भाग या ठिकाणी तयार होतात. या पिरियडमध्ये आपण एवढं इथं स्टॉप करूया. नंतरच्या पिरियडमध्ये पुढचा भाग पुढे आपण घेऊ, कारण तेवढं जाणार नाही. ओके, थँक्यू. आय विल स्टॉप हिअर.